अभी हम आ गए हैं आबू धाबी स्वामीनारायण मंदिर। यहाँ के जो रूलर है उनकी जगह है ये जो पीछे दिख रही है। उन्होंने स्पेशली दी है टेंपल मानने के लिए। पहले रजिस्ट्रेशन करना होता है, तो ये ड्रेस कोड अलाउड है, ये नॉट अलाउड है। हे आहे स्वामीनारायण मंदिर। मस्त छोटूसं पूल आहे, ते एवढं छान कार्विंग आहे ना, आणि आतमध्ये टेम्पल फुल एसी आहे। मी आलो आहोत फरारी वर्ल्डला। मी ड्रेस घालून आली आहे, त्यांनी चेंज केला आहे। काय भारी आहे यार, रेसिंग कार पण किती क्यूट आहे। आता आम्ही तयार झालो आहे मॉस्क मध्ये जायला। केस नाही दिसायला पाहिजे। ते शॅवलेटर लावला आहे सगळीकडे। वाव किती छान आहे यार। 3D आर्ट आहे। हा त्यांचा गालीचा आहे, मेन शँडलियर। डेट्स मार्केट मध्ये। हेलो एंड वेलकम बैक टू अ न्यू ब्लॉग। अभी हम आ गए हैं आबू धाबी फ्रॉम दुबई। द फर्स्ट पॉइंट हम जहाँ जा रहे हैं वो है स्वामीनारायण मंदिर, जो यहाँ के जो रूलर है शेख उनकी जगह है ये जो पीछे दिख रही है यहाँ पे फुल। एंड ये उन्होंने स्पेशली दी है टेंपल मानने के लिए। तो ये वर्ल्ड का सेकंड सबसे बड़ा स्वामीनारायण मंदिर है। और यहाँ पे हम लोग को 1 घंटा ही दिया है अभी घूमने के लिए अंदर। तो यहाँ पे एंट्री फ़ी कुछ भी नहीं है। ट्रेडिशनल आउटफिट इसलिए पहन के है क्योंकि इसके बाद हम मॉस्क भी जाने वाले हैं। मॉस्क में बहुत स्ट्रिक्ट रूल्स है जो मैं वहाँ जाके बताऊँगी। तो सबसे पहले तो हम अभी मंदिर जा रहे हैं। सो मंदिर बताती हूँ, बहुत ही ब्यूटीफुल है अंदर से। बहुत धूप है फ़िलहाल इधर, इसलिए फुल कवर्ड बॉडी, नहीं तो हम बहुत टैन होके आने वाले हैं, फुल काले काले। सो अंदर मिलते हैं, अभी देखते हैं। यहाँ पे आने के लिए पहले रजिस्ट्रेशन करना होता है। रिक्वायर्ड रजिस्ट्रेशन कोड, फिजिकल, गवर्नमेंट आईडी। एंड यहाँ पे बहुत रिस्ट्रिक्शंस है ये कि बैग में ऐसे कुछ शार्प मटेरियल्स या बैटरीज, पावर बैंक, चार्जर्स ये नहीं कैरी करने का। ओके, यहाँ पे एक ड्रेस कोड का भी है कुछ। तो ये ड्रेस कोड अलाउड है, ये नॉट अलाउड है। ड्रेस कोड है मम्मी इथे, ये पता नहीं था। ड्रेस कोड है इथे। अच्छा हो गया, वैसे भी हम यही पहन के आए थे। एंड यहाँ ये एंट्रेंस है, यहाँ पे अभी रजिस्ट्रेशन चेक होगा। पासपोर्ट आणि रजिस्ट्रेशन जे आम्ही केलेलं आहे ऑलरेडी, ते बारकोड आहे आमच्याकडे। तिकीट टाईप फ्री आहे, चार्जेबल नाही आहे, पण रजिस्ट्रेशन करून यायचं। हे आहे स्वामीनारायण मंदिर, बॅप्स म्हणतात। बॅप्सचं फुल फॉर्म मला माहिती नाही आहे, नका विचारू। आणि किती सुंदर आहे यार, किती मोठं आहे। आणि इथला राजा किती चांगला असेल की त्यांनी स्वतःची जागा, स्वतःचं लँड ते एका हिंदू टेम्पलला दिलं आहे। हे खूप मोठी गोष्ट आहे। त्याचे इनॉग्रेशन आय थिंक लास्ट इयरच झालं होतं असं मला वाटतं। सो आमचा गाईड काहीतरी बोलत होता। आता आम्ही वर चाललो आहे। मी एवढं का बंद करून ठेवलेलं आहे फुल एंट्री। मी आणि मम्मी चुकीची एंट्री केली होती, आता आम्ही प्रॉपर एंट्री करते। शूज का निकाललाय? फोटो आणि व्हिडिओ फक्त हे सीडी पर्यंत। अच्छा, आणि तर हे मेन एंट्रन्स आहे जे मी आता तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, इथे मस्त छोटूसं पूल आहे, ते पूल आहे आणि हे टेम्पल आहे। या साईडला पूल, या साईडला पूल। इथे वॉशरूम आहे, इथे तुला शॉपिंग आहे, इथे शूज ठेवायचं काउंटर आहे। आणि ही आता बोलणार माझा फोटो आहे। आतमध्ये व्हिडिओज अलाउड नाही आहे, बाहेरच काढू शकतो। आणि अलाव केलं पण नाही पाहिजे, कारण एवढं छान कार्विंग आहे ना, छान कार्विंग आहे आतमध्ये। ते माझ्या मागे पण दिसतंय बघा, किती छान कार्विंग आहे। फुल खूप आणि फुल मार्बलचे कार्विंग आहे। आणि सेम लाईक त्रिमंदिर आमचं कसं आहे बोरिवलीचे, सगळे देव आहेत, सगळे देव आतमध्ये आहेत। आणि त्यांचे श्री स्वामीनारायण देव पण आहे। आणि इथे जे कार्विंग केले ना, सगळ्याची एक स्टोरी आहे, खूप मस्त। ते आम्हाला एवढं सांगितलं नाही, छोटी मोठी स्टोरीजच सांगितले। हे महाभारत आहे, हनुमानचं लंकाची स्टोरी आहे, सीता राम भगवानचं ते सगळं।
हे बघा, आणि आतमध्ये टेम्पल फुल AC आहे. हे जे आहे हे आतमधलं टेम्पलचं आहे. हे मार्बल आहे व्हाईटवाला. आणि हे बाहेरचे कार्विंग्स आहेत जे इथे स्टोरीज लिहिलेल्या आहेत. हे फुल स्टोरीज आहेत. खाली पण स्टोरी आहे. आणि एवढं छान कार्विंग आहे ना यांचं, खूप सुंदर बघा, बघण्यासारखं आहे. आतमध्ये पण ह्याच्याहून डबल छान आहे. जे व्हाईटवालं कार्विंग आहे ना ते ह्याच्याहून सुपर. आता आम्ही आलो आहोत फरारी वर्ल्डला. हे बघा माझ्या मागे एवढा छान. मी ड्रेस घालून आली आहे, तर मी विचार केलेला आधी मॉस्क असेल आणि नंतर फरारी वर्ल्ड, पण आधी फरारी वर्ल्ड आहे. सो मी आता चेंज करणार आहे, कारण मी स्पेशली एक रेड टॉप आणलं होतं. फक्त इथे ना बाहेर पण फरारीज असतात, आतमध्ये जायची गरज नसते. सो बाहेरून आम्ही ते 2 फरारीज आहेत ते बघणार आहोत, फोटो काढणार आहोत आणि मग निघणार आहोत. सो लेट्स गो. हे आतलं व्ह्यू आहे आणि इथे खूप शॉपिंगसाठी खूप आहे, सॉव्हिनियर्स घेण्यासाठी दोन्ही साईड. वरती पण आहे. हे बघा, हे एंट्री आहे त्याचं मेन. आणि मी फायनली चेंज केला आहे. ही एंट्री आहे फरारी वर्ल्डचं. हे सगळं फ्री एरिया आहे, इथे काही तिकीट लागत नाही. हे इथे थोडंसं शॉपिंग करू शकतो. शॉपिंगला खूप आहे इथे. आणि फरारी कार एकदम पुढे आहे आय थिंक. हां, ते आहे ना, इथे आहे. काय भारी आहे यार. हे बघ ना मम्मी, वर बघ किती छान आणि किती मोठं आहे यार हे. वाव. इथे एक फर्स्ट कार दिसली आहे. ही बघा, ही रेसिंग कार आहे मम्मी, रेसिंग कार. ते पप्पा रात्री जागून जागून बघायचे ना रेसिंग वगैरे, ते हे अशा गाडीमध्ये ते रेसिंग करतात. ही दुसरी कार आहे, ती पण वर आहे, जी फ्री मध्ये बघू शकता. आणि एक कार आहे ती आतमध्ये आहे, पण तिथे पास शिवाय एंट्री नाही आहे. आणि त्या कारकडे मला असं वाटलं खाली कार ठेवलेली असेल, पण नाही आहे तसं काय. आणि आतून बघा, हे असं दिसतं, किती ह्यूज आहे. आतमध्ये मोठे मोठे गाड्या ठेवल्या असणार. आणि इथे शाळेची पिकनिक आली आहे, सगळ्या मुलांना दाखवायला. यांना आत घेऊन जाणार आहे मग मी, आपल्या SL वर्ल्ड सारखं आहे, यांना घेऊन जाणार आहे. हे फरारी स्टोर आहे आणि इथे किती क्यूट क्यूट फरारीज विकायला आहेत बघा. फरारी टॉईज इथे पण आहेत. हे पण किती क्यूट आहे खालचे. आणि कार्स आहेत, फरारी कार विकायला आहे. आणि हे कपडे आहेत. खूप मस्त आहे यार हे फरारी वर्ल्ड. आणि तिथे त्याचं बोनेट एक आहे. किती दिणार याची. आता आम्ही तयार झालो आहे मॉस्कमध्ये जायला. हां, तर मॉस्कचे रूल्स काय आहे जरा सांग. केस नाही दिसायला पाहिजे. आणि फुल हँड्सचे कपडे असायला पाहिजे. काही ॲक्शन्स वगैरे नाही करायचे, असं जास्त बोलायचं नाही. सो आम्ही आज जे व्हिडिओ काढणार त्याच्यामध्ये आम्ही बोलणार नाही. आम्ही गपचूप मॉस्क बघणार, मॉस्क दाखवणार आणि बाहेर येणार. हां, तुझे केस दिसत आहेत? नाही, माझे पण नाही दिसत आहे. आणि आम्ही रेडी आहोत. लेट्स गो. येस, आता आपण मॉस्कमध्ये जसं पोचलो आता. आमच्या मागे मॉस्क आहे, आता उतरतोय आम्ही. तर हे मॉस्क ना खूप जास्त मोठं आहे ना, सो इथे ट्रॅव्हलेटर लावला आहे सगळीकडे. आणि आम्हाला भीती होती की आम्ही पास होणार की नाही या टायरमध्ये, पण आम्ही चेक पास चालू आहे. आणि हे ट्रॅव्हलेटरवरून आता आम्ही चालतोय आणि आत जातोय. मॉस्क आलेला आहे, हे बघा किती सुंदर. वाव, किती सुंदर आहे. आता आम्ही आत जाणार आहोत. हे फुल मॉस्क आहे. आतून हे त्याचे टाईल्स आहे आणि टुरिस्टला थोडंसं स्पॉट आहे फिरायला. किती छान आहे यार. वाव, सुपर.
म्हणजे ह्याच्यावर आहे ना फुल 3D आर्ट आहे आणि हे त्यांचं फर्स्ट शँडिलियर आहे. खूप कॉस्टलीवाला. खाली पण 3D म्हणजे कसं ना ते वर उठलेलं आहे. हा त्यांचा गालीचा आहे. एवढा छान आहे ना. आणि इथे लांबच्या लांब आहे बघा. त्या साईडला पण आहे, त्या साईडला पण आहे. आणि मध्ये एक मोठा शँडिलियर आहे. तुम्ही दाखवते तुम्हाला. वो ताजमहल पण आतून असंच असेल ना म्हणजे ताजमहल. हे बघा हे ते मेन शँडिलियर. ह्याच्यावर गोल्ड प्लेटिंग पण आहे. आता आम्ही आलो आहे अबुधाबीच्या डेट्स मार्केटमध्ये आणि व्हेजिटेबल्स फ्रूट मार्केट. जसं ते वाशीचं मोठं मार्केट आहे ना APMC तसंच आहे हे. आणि आम्ही या शॉपमधून कुठे गेला तो शॉप पुढे आहे अल्मीनामधून आम्ही डेट्स घेतले. चांगले आहेत डेट्स. सगळे केरलावाले आहेत इथे, साऊथ इंडियन्स. खूप लांबच्या लांब आहे आणि दोन्ही साईडला शॉप्स आहेत. वेट आय विल शो. हे बघा इथे पण आहे डेट पे डेट अंबर डेट्स. आम्ही इथून घेतला आहे अल्मीनामधून. हे पण आहे आणि एवढे छान आहे ना डेट्स यार. खूप टेस्टी आहे. क्या बोलूं, इतना टेस्टी है. लास्ट डिनर इन अबू धाबी. बहुत टायर्ड है. फुल डे हम लोग बाहर ही है. फुल नाइट हम लोग जागने वाले हैं क्योंकि हमारा 3 बजे का फ़्लाइट है. तो खाने में कुछ ज़्यादा नहीं है. चिकन का ग्रेवी है, दाल राइस और एक चपाती लिया है बस. नींद मैक्स है और थकावट मैक्स है.